त्यानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत, जेव्हा खूप हातापाया पडत असतो सँडीच्या की आमची मदत कर म्हणून, तेव्हा वैतागून सँडी म्हणतो करू नका, मी तुमचे हात जोडतो पण मी तुमची मदत नाही करू शकत. तेव्हाही माझा नाईलाज होता आणि आजही माझा नाईलाजच आहे. असं म्हटल्यानंतर काव्या सँडीला म्हणते, ही नाईलाज म्हणजे काय? सँडी म्हणतो, अहो मी तुमची मदत करेन पण माझी मदत कोण करणार? दीपकने मला धमकी दिलीये की जर मी तुमची मदत केली तर तो माझ्या बाळाचा जीव घेईल. ज्या बाळासाठी मी एवढ्या सगळ्या गोष्टी केल्या त्याच बाळाच्या जीवावर बेतेल जर मी तुमची मदत केली तर. हे ऐकल्यानंतर सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा पार्थ म्हणतो, काहीही होणार नाही तुझ्या बाळाला, मी शब्द देतो तुझ्या आणि तुझ्या बाळाला काहीही होणार नाही. तेव्हा सँडी म्हणतो, असं कसं म्हणता तुम्ही, कसं काय होणार नाही? त्यावर काव्या सँडीला म्हणते, विश्वास ठेव त्यांच्यावर, त्यांचे खूप कॉन्टॅक्ट्स आहेत आणि पार्थ देशमुखांनी ठरवलं जर कोणाची काळजी घ्यायची तर ते जीव लावून 100% देऊन त्यांची काळजी घेणारच. आणि जगातला असा कोणताही माणूस नाही जो पार्थ देशमुखवर डोळे बंद करून विश्वास ठेवू शकत नाही. असं काव्या सँडीला म्हटल्यानंतर पार्थ काव्याकडे बघूच लागतो.